जय शिवराय मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरायचा त्या बाबतीत आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम महिलांचे संपूर्ण नाव जे काही असेल ते पहिले या रकानामध्ये भरायचे आहे. दुसऱ्या याच्यामध्ये महिलांचे लग्नापूर्वीचे नाव जे काही असेल ते यामध्ये भरायचे आहे. आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव जी विवाहित महिला असेल तिचे लग्नानंतरचे नाव इथे समाविष्ट करायचे आहे. दुसऱ्या नंबर कॉलममध्ये जन्मदिनांक, महिना, वर्ष यामध्ये टाकायचे आहे. तसेच अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, जिथे कुठे रहिवासी असेल तिथला इथे पत्ता पूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर जन्माचे ठिकाण जिथे कुठे जन्म झाला असेल त्या जिल्ह्याचे नाव, त्या गावाचे नाव, ग्रामपंचायत जे कुठली असेल किंवा नगरपालिका असेल तिचे नाव आणि यामध्ये पिनकोड, मोबाईल क्रमांक जो कोणता असेल मोबाईल क्रमांक तो इथे लिहायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक नंतर 7 नंबरला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. आणि घेतले असल्यास दरमहा किती रुपये घेतात ते याच्यात समाविष्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे 8 नंबरवर विवाह स्थिती, इथे विवाह स्थिती विधवा असेल, विवाहित असाल तर विवाहित, घटस्फोटित असाल तर घटस्फोटित, विधवा असाल तर विधवा, परित्यक्त, निराधार, ह्या सर्व इथं जे काही असेल विवाह स्थिती ते संपूर्ण माहिती इथं टाकायची आहे. अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील, सर्वप्रथम बँकेचे संपूर्ण नाव यामध्ये समाविष्ट करायचे आहे. त्यानंतर बँक धारकाचे नाव आणि नंतर बँकेचे खाते क्रमांक यामध्ये समाविष्ट करायचे आहे. IFSC कोड जो कोणता असेल IFSC कोड तुमच्या बँकेचा तो इथे टाकायचा आहे. आपले आधार क्रमांक बँक खात्यात जोडले आहे का, हो असल्यास होय किंवा नाही. जर का तुमच्या बँक खात्यास आधार कार्ड लिंक नसेल तर ही योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याकरिता सर्वप्रथम आपले आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले आवश्यक आहे. तर त्यानंतर नारी शक्ती प्रकार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदरनीस, पर्यवेक्षिका, नगरसेवक, बाळकृ अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. तर आपण सामान्य महिला हे टिक करायचं आहे. त्यानंतर लागणारी कागदपत्रे, या योजनेकरता लागणारी कागदपत्रे ते आधार कार्ड, रहिवासी जन्म प्रमाणपत्र असेल तर ठीक, नसल्यास या ठिकाणी TC सुद्धा चालणार आहे. उत्पन्न प्रमाणपत्र नसले तरी चालेल. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल ते सुद्धा येथे चालणार आहे. अर्जाचे हमीपत्र याच फॉर्मच्या खाली आहे, ते आपण नंतर पाहू. तर अर्जाचे हमीपत्र सुद्धा द्यायचे आहे. बँकेचे पासबुक, जे कोणत्या बँकेचे पासबुक असेल तुमचे ते पासबुक येते त्यांची फोटो झेरॉक्स द्यायची आहे. आणि यामध्ये एक अर्जदाराचा फोटो, पासपोर्ट लागणार आहे यामध्ये. तर आपण बघूया आता हमीपत्र. आता आपण बघणार आहोत अर्जदाराचे हमीपत्र. मी घोषित करतो की त्यावरती राईट क्लिक करायचं आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबाचे सदस्य करदाता नाही. ज्यांचे इन्कम टॅक्स कटत नसेल त्यांना इथे टिक करायचं आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यान्वित नाही किंवा सेवानिवृत्त घेत नाहीत. यामध्ये मी राईट क्लिक करायचं आहे. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, यावरती सुद्धा टिक करायचं. ज्या कोणांना आधीच शासनाची योजना मिळत आहे त्यांनी इथे ही योजना मिळणार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार नाहीत, यावरतीही राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार नाहीत यावरती सुद्धा क्लिक करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, सदस्य, संचालक नाहीत, यावरती सुद्धा राईट क्लिक आपल्याला करायचं आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही, यावर सुद्धा आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. नंतरच्या याच्यामध्ये माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असतील ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून इतर कोणती 4 चाकी वाहने असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा प्रकारे हा घोषणापत्र इथे भरून घ्यायचा आहे.
त्यानंतर सर्व घोषणापत्र भरून झाल्यानंतर इथे अर्जदाराची सही करायची आहे. अर्जदाराची सही केल्यानंतर हे फॉर्म अंगणवाडी सेविका मदरनीस हे जमा करायचे. त्यानंतर हे आपल्याला पोचपावती मिळेल, ती पोचपावती घ्यायची आहे. हे संपूर्ण आपल्याला अंगणवाडी सेविकेकडून पोचपावती देण्यात येईल. ही पावती घ्यायची आहे आणि ही ठेवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.